Hello everyone, good evening. I hope you are doing well. This is our spoken English course, and this is, this course we have to complete within 90 days. Okay. सो हा जो कोर्स आहे आपल्याला विदिन 90 डेज कंप्लीट करायचा आहे आणि प्रत्येक सेशनमध्ये जे काही कन्सेप्ट आपण शिकणार आहोत त्याच्यावर होमवर्क करून, म्हणजे प्रत्येक कन्सेप्टचा तुम्हाला होमवर्क राहणार आहे, तो कंप्लीट करून आपली जी इंग्लिश असेल त्याच्यामध्ये आपण नक्कीच इम्प्रूव्हमेंट करणार आहे. आणि तुम्ही डे 2 आणि डे 3 पासूनच इंग्रजी बोलायला सुरुवात कराल, आय प्रॉमिस यू. बट फॉर दॅट यू हॅव टू कंप्लीट होल सेशन व्हेरी केअरफुली, बिकॉज मी प्रत्येक सेशनमध्ये जे तुम्हाला सांगणार आहे ते त्या काही कन्सेप्ट असतील, काही रूल्स असतील, ते तुम्हाला तेवढं फॉलो करायचं आहे आणि तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे. बघा, मला काय म्हणायचं आहे, आय कॅन स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल, बट आय एम टीचिंग यू हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल. सो मला फक्त एवढं सांगायचं तुम्हाला की इथं प्रॅक्टिस जर मी करणार तर ऑब्व्हियसली माझ्या इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे, बट मला तुमच्या इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट जर करून दाखवायचं असेल तर इथं मी तर मेहनत घेणारच आहे. मी मेहनत घेणार आहे तुम्हाला शिकवण्याला. तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल, जे पण आपण काही शिकतो ते आपल्या जीवनामध्ये युटिलाइज करण्यासाठी. परत एकदा सांगतो, आजचा फर्स्ट डे आहे. तुम्हाला माहित असेल येस्टरडे वी हॅव टेकन सिलेबस. ओके, येस्टरडे वी हॅव टेकन सिलेबस मीन्स येस्टरडे मी ओनली तुम्हाला टीच केलं की आपला जो 90 डेजचा सिलेबस असेल तो कसा असेल हे मी तुम्हाला सांगितलं. याची PDF आणि याचा रेकॉर्डेड सेशन आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल असेल. तुम्हाला जर ते दिसत नसेल तर मला तसा ऍप्लिकेशनमध्ये मेसेज टाकायचा, त्या बॅचमध्ये मी तुम्हाला जॉईन करून घेईल. या बॅचमध्ये संपूर्णतः तुमचं फर्स्ट लेक्चर कशाचं असेल, सिलेबस, पण डे 1 चालू होतो आपला आजपासून. सो फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर डे 1. ओके, अँड इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू लर्न अ न्यू चॅप्टर. व्हॉट विल बी दॅट न्यू चॅप्टर आय विल टेल यू लेटर, बट बिफोर दॅट आय हॅव टू टेल यू सम इम्पॉर्टंट थिंग्स अबाउट इंग्लिश. ओके, चला बघा, आता मला काय म्हणायचं होतं, इथं माझी जी मेहनत असेल ती 50% असेल. का बरं 50% मेहनत काय असेल माझी, तुम्हाला टीचिंग करण्याची. तशी तर 100% असेल, डोंट वरी. बट जे काही रिमेन आपल्याला जर 100% अबाउट टॉकिंग करायचं असेल, की आपला जो 1 आवरचा क्लास असतो, जो आपला 60 मिनिटचा क्लास असतो, त्याच्यामध्ये मला म्हणायचं आहे की 100% जर मी डिवाइड केले तर 50% तुम्हाला एफर्ट द्यायचे स्वतःचे आणि 50% मी स्वतः देणार आहे. अशा पद्धतीने आपण 100% देऊन काय करणार आहोत, आपल्या इंग्लिशमध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहोत. जर तुम्हाला फक्त हा कोर्स कंप्लीट करायचा असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन राहू नका. तुम्ही फक्त ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. फर्स्ट लेसन पासून तर 90 डेजच्या लेसन पर्यंत तुम्ही सर्व लेक्चर्स बघू शकाल. मग तुम्हाला काही टेस्ट देण्याची गरज नाही, तुम्हाला प्रॅक्टिस सेशन लाईव्ह मध्ये करण्याची सुद्धा गरज नाही, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर. ओके, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन राहावं लागेल. आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला तुम्हाला जॉईन राहावं लागेल. आणि जसे आपल्या अपडेट्स येतात, तुम्ही रेग्युलर क्लास करता का? ओके, आय नो रेग्युलर करणे म्हणजे काय, रेकॉर्डेड कंप्लीट करणे. तुम्ही केव्हाही बघा, तुम्ही हे सेशन केव्हाही बघा, बट होमवर्क करा. तुम्ही तो होमवर्क रेग्युलर करा. आणि जेव्हा आपलं लाईव्ह सेशन असेल, आपण आठवड्यामधून आपलं लाईव्ह सेशनचा एक डे ठेवूया, त्या डेला आपलं एक लाईव्ह सेशन असंच जाणार. तिथं काय करावं लागेल तुम्हाला, तिथं त्या सेशनला प्रेझेंट राहावं लागेल. मग हा लाईव्ह सेशनचा डे कुठला असेल मी तुम्हाला लवकर समजून सांगणार आहे. ओके, चला मग 1 थिंग तर क्लिअर झाली. आणि मी सर्वात महत्वाची 1 थिंग सांगेल तुम्हाला, ती म्हणजेच काय, तुम्हाला जर इंग्लिश बोलता नाही आलं, तुमच्या इंग्लिशमध्ये जर इम्प्रूव्हमेंट झालं नाही, 90 डेजमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर केला आणि तुम्ही फेल झाले, तर फर्स्ट डे पासून करावं लागेल. आणि तुम्ही जर पास झाले, तुमच्याकडे 3 चान्स असतील, तिथं 3 चान्सेस तुमच्याकडे असतील. ओके, तुम्ही 3 चान्स यूज करूनही फेल झाले तर तुम्हाला हा कोर्स परत करावा लागेल. तुम्ही जर पास झाले तर 3000 रुपयाचा कोर्स, ज्याची व्हॅल्यू आता 3000 रुपये आहे, फ्युचरमध्ये जास्तच असेल, तो 3000 रुपयाचा कोर्स तुम्हाला फ्री ऑफ राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्णतः ऍडव्हान्स शिकवतो. पण त्यासाठी आजचा फर्स्ट डे आहे. तुम्हाला पूर्णतः काय करावं लागेल, प्रॉपरली स्टेप बाय स्टेप लेक्चर्स बघायचे आहेत. जेवढा असाइनमेंट सांगितलेल्या आहेत ऍप्लिकेशनमध्ये त्या कंप्लीट करायच्या आहेत आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जायचं आहे. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. चला मग आजचं जे सेशन आहे, डे 1, दिस इज डे 1. हा पूर्णतः तुमचा डे 1 आहे. आणि आजच्या डेला आपण शिकणार आहोत हाऊ टू इंट्रोड्यूस अवर सेल्फ. ओके, इन टुडेज सेशन आय विल टीच यू हाऊ टू इंट्रोड्यूस अवर सेल्फ टू अदर्स. दुसऱ्यांच्या समोर स्वतःला कसं रिप्रेझेंट करायचं, कशा पद्धतीने आपल्याला इंट्रोड्यूस करायचं. सो आय विल टीच यू इन टुडेज सेशन. बट आफ्टर कंप्लीट दिस सेशन you have to make your self introduction. Okay, you can write on 1 page and you can send our application, in our application. Okay, then I will check
हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर हु विल मेक दिस सेल्फ इंट्रोडक्शन करेक्टली, आय विल चेक इट लेटर. चला बघा, आता तुमच्या एकतर लक्षात आलं की आजच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत, सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं. बट दिस इज बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन. वाय? बिकॉज दिस इज अवर फर्स्ट डे, पहिला दिवस असल्यामुळे हे पूर्णतः बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन आहे. आणि जेव्हा तुम्ही पुढे जाल मी तुम्हाला ऍडव्हान्स सेल्फ इंट्रोडक्शन सुद्धा सांगणार आहे, जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा चांगल्या लेवलवरती तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं असेल. मग या सेल्फ इंट्रोडक्शनचा बेनिफिट तुम्हाला कुठे होणार, एखादा अननोन पर्सन असेल, तुमचा जो नवीन नवीन मित्र बनणारा असेल, किंवा कोणीतरी तुम्हाला विचारलं टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, तुमच्याबद्दल मला थोडंसं काहीतरी सांगा, तिथं तुम्हाला बेनिफिट होणार. आणि कोणी गेस्ट आले तुमच्या घरी आणि ते म्हणाले की तुम्ही इंग्लिश क्लास लावला ना, मग इंग्लिश बोलून दाखवा, तिथं तुमच्या कामात येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सर्वांना स्वतःची ओळख करून द्यायची आहे. त्यासाठी एका पेजवरती तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन बनवायचं आहे आणि आपल्या ऍप्लिकेशनमध्ये असाइनमेंट्स नावाचं ऑप्शन दिसेल, तिथं सेंड करायचं आहे. ओके, तुम्ही जर ऍप्लिकेशनमध्ये ऍड नसाल तर तुम्ही एक कामच करायचं. ओके, तुम्ही ऍप्लिकेशनला तसा मेसेज करायचा. ओके, काय मेसेज करणार त्याला आपण कीवर्ड देऊया. तर तुमचं बॅच काय आहे, बेसिक स्पोकन इंग्लिश, बेसिक स्पोकन इंग्लिश, बस एवढा जरी मेसेज टाकला, कारण याचा मिनिंग होतो बेसिक स्पोकन इंग्लिश, तर तुम्हाला डायरेक्टली त्या बॅचला जॉईन करून घेतलं जाईल. काही विद्यार्थ्यांना केलं आपण, ज्यांना नाही केलं मी त्यांच्यासाठी सांगत आहे. चला ठीक आहे, एक तर क्लिअर झालं की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेशन फॉर अस, बिकॉज in our daily routine we have to introduce ourselves to others, so this is very important sessions. Okay, so look, if you want to make your self introduction you have to complete these 9 topics. Okay, so step by step I will tell you whole topics. So how to greet, how to tell our name to others, how to tell our address, qualification, hobbies, goals, experience about our families, and how to tell our strong and weak point to others. So these 9 point I will tell you how can we explain, how can we use that 9 point while we making our self introduction. So don't worry, मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 9 जे पॉइंट्स आहेत व्हेरी इझिली तुम्हाला मी समजून सांगणार आहे. जरी तुम्हाला हे येत असेल तरी सुद्धा मीन्स यू नो दो यू हॅव ऑलरेडी नोन अबाउट इट, बट यू हॅव टू मेक इट अगेन, बिकॉज आपला उद्देशच आहे जे आपल्याला येते त्याच्यावर वारंवार प्रॅक्टिस करणे, मीन्स दॅट इज कॉल्ड स्पोकन इंग्लिश. If you ask me, sir, what is the definition of spoken English? Then I will tell you. The definition of spoken English is that if you know any topic, on that topic you have to practice again and again. That is called spoken English. So याचा मीनिंग हा नाही की तुम्हाला हे येते म्हणजे याचा मीनिंग हा नाही की तुम्हाला येते म्हणजे पुढे जायचं. नो, तुम्हाला येते ना, मग त्याच्यावर 10 वेळा प्रॅक्टिस करा आणि बोलून दाखवा. सो दॅट इज कॉल्ड स्पोकन इंग्लिश, आणि हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिस इज फर्स्ट लेक्चर आहे, म्हणजे मला तुमच्या बाबत एवढं काही माहित नाही. खूप सारे नवीन पण विद्यार्थी असतील, जुने असतील, आय डोंट नो. बट जेव्हा मी तुमचे असाइनमेंट चेक करणार, जेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकली तुमची प्रॅक्टिस घेणार, तेव्हा माझ्या लक्षात येणार की किती विद्यार्थी खरोखर हे जे काही डे फर्स्ट, डे सेकंड, डे थर्ड आता कंप्लीट करणार आहेत आणि किती नाही करणार आहेत. जे विद्यार्थी नाही करणार, मी परत एकदा सांगतो, जे विद्यार्थी नाही करतील त्याला 1 चान्स असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, 4th चान्स नाही. मग तुम्ही मनी पे करा किंवा तुम्ही काही पण करा, आणि तुमच्याकडे वेळ असो किंवा नसो, हा यस तुम्हाला 1st चान्स राहणार, सेकंड पण राहणार, थर्ड पण राहणार. एवढे देऊ आपण सर्वांनाच, कारण कोणाला काही पण वर्क निघू शकते. बट लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला प्रेझेंट राहणं कंपल्सरी आहे, तुम्हाला असाइनमेंट्स कंप्लीट करणं कंपल्सरी आहे. आणि जेवढा आपण शिकतो बघा, 2च गोष्टी आहेत, एक असाइनमेंट्स कंप्लीट करणं आणि लाईव्ह क्लासमध्ये प्रेझेंट राहणं. मग लाईव्ह क्लास केव्हा असतो, एकतर तो सॅटर्डे, संडे किंवा फ्रायडे, आपण एखादा दिवस चूज करूया वीकली, तेव्हा आपला लाईव्ह सेशन राहत जाणार आणि बाकी आपले रेकॉर्डेड सेशन राहणार. आणि होमवर्क केव्हा चेक होतो, संडेला, तुमचा किती विद्यार्थ्यांनी कंप्लीट केले आणि किती विद्यार्थ्यांनी इनकम्प्लीट केले. तुम्ही डेली जरी नाही होमवर्क केला, बट वीकली सॅटर्डेला कंप्लीट करून संडेपर्यंत त्याला कंप्लीट ठेवायचं आहे, 7 डेजचा होमवर्क. एवढं तुम्हाला करावं लागेल फॉर 90 डेज. ओके, का बरं? बिकॉज आपण व्हेरी सिरियसली मीन्स विथ कॉमेडी व्हेरी सिरियसली आपल्याला हा कोर्स कंप्लीट करायचा आहे. बट त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, पूर्णपणे ज्या काही शिस्ती असतात, शिस्त पाडूनच आपल्याला त्या पूर्ण गोष्टी कंप्लीट करायच्या. चला ठीक आहे. सो नाव आय एम गोइंग टू एक्सप्लेन दिस होल 9 टॉपिक्स स्टेप बाय स्टेप. सो फर्स्ट ऑफ ऑल, हाऊ टू ग्रीट टू समवन, की एखाद्या व्यक्ती, ग्रीट म्हणजेच काय, ग्रीट म्हणजे अभिवादन करणे. ग्रीटचा एक्झॅक्टली मिनिंग काय होतो, जर तुम्ही ग्रीटचा मिनिंग बघितला तर त्याचा मिनिंग होतो अभिवादन करणे. ओके, म्हणजे बघा याचा मिनिंग केव्हा येतो, कोणी कोणी काय म्हणते हॅलो किंवा हॅलो पण म्हणणार नाही, ग्रीटिंग लगेच. बघा आता माझे काही फ्रेंड्स आहेत, ते फॉरेनर पण आहेत, ते मला कसे लिहितात, डायरेक्टली ग्रीटिंग. काय लिहितात, ग्रीटिंग. असं का बरं, ग्रीटिंग का बरं लिहितात, असं का नाही लिहित गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. नो,
त्यांचा टाइम वेगळा असतो, आपला टाइम वेगळा असतो. मग ते जर आपल्याला गुड मॉर्निंग म्हणतील तर तुमचं गुड मॉर्निंग आहे का? नाही. खूप साऱ्या कंट्रीज अशा आहेत की आपला डेचा जो काही टायमिंग आहे त्यांच्या कंट्रीचा टायमिंग आहे, लाईक अमेरिका ॲज कम्पेअर टू अमेरिका, तुम्हाला माहित असेल. मग तिथं ते गुड मॉर्निंग गुड नाईट नाही म्हणू शकत, ते फक्त तुम्हाला असं म्हणतील हॅलो, ग्रीटिंग. ग्रीटिंग म्हणजेच काय? अभिवादन. मॉर्निंग असेल मॉर्निंग, आफ्टरनून असेल आफ्टरनून. तर समजून घ्या हा शब्द केव्हा यूज करायचा. आलं लक्षात? आपल्याला पूर्णतः शिकायचं आहे बिकॉज आपल्याला त्या हायर लेवलवरती जायचं आहे. तुम्ही जर फॉरेनमध्ये गेले, जर तुम्ही एखाद्या ॲडव्हान्स टॉपिकवरती गेले, जर तुम्हाला हाय लेवलची इंग्लिश शिकायची झाली तर तिथं सुद्धा प्रॉब्लेम यायला नको. आय नो दिस इज स्पोकन इंग्लिश, बेसिक कोर्स, बट आफ्टर कम्प्लिटिंग दिस बेसिक कोर्स यू विल हॅव टू लर्न ॲडव्हान्स कोर्स ऑल्सो. सो तुम्हाला हे आतापासून ह्या पॉईंट्स माहीत असणं गरजेचं आहे. चला, जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हिनिंग बोलायचं नसते, पण तरी सुद्धा अभिवादन करायचं असते, लाईक फॉरेन कंट्रीजचे असतील किंवा तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये काम करता आणि त्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा तुम्हाला त्याला मेसेज करायचा आहे, तो तुम्हाला काय म्हणणार? फक्त ग्रीटिंग्स असं म्हणू शकतो. ओके. बट जर तुम्हाला सांगायचं असेल की गुड मॉर्निंग, तुम्हाला बोलायचं की नाही, मला गुड मॉर्निंगच बोलायचं आहे, तर बोलू शकता तुम्ही. किती वाजेपर्यंत तुम्हाला माहित आहे? ओके. सो टिल 12 o'clock in the morning you can say good morning if you meet to someone. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटत असले मॉर्निंगला टिल 12 o'clock, तर तुम्ही त्या व्यक्तीला काय म्हणायचं? गुड मॉर्निंग म्हणायचं. ओके. सो दिस इज दिस इज मॅनर्स, गुड मॅनर्स. ऑल्सो वी कॅन कॉल्ड इट एटिकेट्स. ओके. सो आफ्टरनून केव्हा म्हणणार तुम्ही? तुम्ही आफ्टरनून वापरणार आफ्टर 12 to 5 o'clock. म्हणजे 12 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय बोलावं लागते? सो गुड आफ्टरनून. वी हॅव ऑलरेडी नोन अबाउट दॅट, बट वी हॅव टू अप्लाय, वी हॅव टू इम्प्लिमेंट इन अवर डेली रुटीन. सो गुड इव्हिनिंग केव्हापर्यंत म्हणायचं? टिल स्लीप. जोपर्यंत तुम्ही झोपत नाही तोपर्यंत आपल्याला काय यूज करायचं असते? तोपर्यंत तुम्ही गुड इव्हिनिंग म्हणसाल. जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीला रात्री 10 वाजता जरी भेटले तरी सुद्धा तुम्हाला त्याला म्हणावं लागेल हॅलो, गुड इव्हिनिंग. एखादी पार्टी आहे 10 PM ची आहे रात्रीची, मग एखाद्या पार्टीमध्ये तुम्ही गेले आणि एखाद्या व्यक्तीला भेटले तर काय म्हणणार? ऑब्व्हियसली तुम्ही गुड इव्हिनिंग म्हणणार, गुड नाईट नाही. गुड नाईट आपण काय करतो? जेव्हा जातो, मग 6 PM च्या नंतर, संध्याकाळी 6 PM च्या नंतर कोणालाही भेटून जेव्हा तुम्ही जायला निघता तेव्हा तुम्ही गुड नाईट म्हणू शकता, जोपर्यंत म्हणजे झोपायला जेव्हा जाता किंवा एखाद्या व्यक्तीला शेवट भेट देता तेव्हा. चला, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. देन एवढं तर आपण यूज करणार व्हाईल वी हॅव टू मेक अवर सेल्फ इंट्रोडक्शन. सो देन तुम्हाला काय म्हणायचं? त्या व्यक्तीने जर तुम्हाला चान्स दिला बोलण्याचा, तर तुम्ही म्हणू शकता ना त्याला, थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. किंवा तुम्ही म्हणू शकता टू टॉक अबाउट माय सेल्फ. If you don't want to say to introduce myself, also you can say to talk about myself. असं सुद्धा तुम्ही बोलू शकता. मग मला असं म्हणायचं आहे की 2 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे. If someone give you opportunity to talk about yourself, then you can say this line: hello, good morning, good afternoon, good evening. Thank you for giving me this opportunity to introduce myself or to talk about myself. So these both line you will have to talk to someone when someone give you opportunity to talk about yourself. I hope you understood how can we explain first point. Okay, so now I taught you how can we explain our first point. So after that I will tell you how can we tell our name to others. आपण आपल्या स्वतःचं नाव दुसऱ्यांना कसं सांगायचं. So this is very important point because lots of students make mistake while telling our name. So जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःचं नाव सांगायचं असते, खूप सारे विद्यार्थी इनफॉर्मल वे यूज करतात आणि सेंटेन्स चुकीचं लिहितात. सो मी तुम्हाला एकच सांगणार, तुम्हाला जर इंग्लिशमध्ये प्रॉपरली टॉक करायचं असेल, फॉर्मल वेनी टॉक करायचं असेल आणि ग्रॅमॅटिकली टॉक करायचं असेल तर तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. सो यू कॅन यूज दिस बोथ पॉईंट. इफ यू वॉन्ट टू टॉक फॉर्मली देन यू कॅन यूज दिस बोथ पॉईंट. ओके. दिस बोथ पॉईंट वी कॅन यूज व्हेन वी हॅव टू टेल अवर नेम. लाईक if I want to say about myself, then I can say my name is Ganesh Raut. Okay, about myself, if I want to say, then I can say my name is Ganesh Raut. Also I can say I am Ganesh Raut. These both line will be correct if you use. Okay, so फक्त गणेश राऊत इथं चेंज करून you will have to use your name. Okay, चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर आहे की आपण आपला नेम कसं एक्सप्लेन करणार. बट तुम्ही म्हणणार सर मग हा जो तुम्ही पॉइंट लिहिला हा करेक्ट आहे का? बघा, जर तुम्ही एखादी फेमस व्यक्ती आहात, इंटरव्ह्यू देताना करेक्ट नाही आहे, बट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फेमस पर्सन आहात, लाईक अंबानी. ओके, प्राईम मिनिस्टर इंडिया कोण आहे? मोदी. मग जे काही फेमस व्यक्ती आहेत किंवा ऍक्टर ऍक्ट्रेस स्वतःला काय म्हणतात, हॅलो दिस इज शाहरुख खान. तुम्ही ऐकलं असेल. वाय? बिकॉज त्यांना ऑलरेडी सर्व ओळखतात. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला ऑलरेडी ओळखतो किंवा खूप सारे व्यक्ती ऑलरेडी ओळखतात, तुम्हाला फक्त फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची असते, दॅट टाइम वी कॅन यूज दिस थर्ड लाईन. ओके, व्हेन लॉट्स ऑफ पीपल यू हॅव ऑलरेडी नोन who you are,
at that time you can use this line only use what formality. मग तुम्ही म्हणू शकता hello this is Ganesh Raut because you have already known about me who I am, then I can say only hello this is Ganesh Raut because तुम्ही मला ऑलरेडी ओळखता. तुम्हाला जर ऑलरेडी कोणी ओळखत असेल, फक्त तुम्हाला फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे, तर थर्ड नंबरची लाईन वापरायची. पण मी एकच सांगेल, तुम्हाला कोणी ओळखत नाही अगोदर पण तुमचं नाव सांगायचं आहे, तर वरच्या 2 लाईन वापरल्या जातात. लाईक इंटरव्ह्यू मध्ये किंवा एखाद्या जिथे तुम्ही काम करायला जाता फॉर्मल वे मध्ये. आणि 4 नंबर आणि 5 नंबर दोन्ही लाईन चुकीच्या असतात. ह्या तुम्ही मूवीज मध्ये, सिरियल मध्ये किंवा कुठल्या स्पोकन इंग्लिश कोर्स मध्ये सुद्धा तुम्ही हे ऐकता. बट दिस इज इनकरेक्ट सेंटेन्स. दीज आर इनकरेक्ट सेंटेन्सेस. एवढं लक्षात ठेवा. माय सेल्फ कधीच आपण म्हणत नाही स्टार्टिंगला, आणि यू कॅन कॉल मी हे सुद्धा चुकीचं आहे. तर हे दोन्ही वाक्य कधीच लाईफमध्ये यूज करायचे नाही. आय होप यू अंडरस्टूड दिस बोथ पॉइंट्स. फर्स्ट मी ग्रिडचा पॉईंट सांगितला आणि सेकंड मी तुम्हाला नेमचा पॉईंट सांगितला. जो थर्ड पॉईंट आहे त्याला समजून घेऊया आपण आता. थर्ड पॉईंट जर इथं बघितला, आपण जर इथं आपला थर्ड पॉईंट बघितला असेल तर काय सांगितलेलं आहे, ऍड्रेस. नाव आपल्याला आपला ऍड्रेस सांगायचा आहे. तो ऍड्रेस सांगायचा असेल तर आपण कसा सांगणार बरं. आपल्याला जर आपला ऍड्रेस सांगायचा असेल तर तो आपण कसा सांगणार. आपण स्वतःबद्दल जर बोलायचं आहे तर मी काय म्हणणार, आय एम फ्रॉम शेगाव. येस, दिस इज करेक्ट लाईन. आय एम फ्रॉम शेगाव. आय कॅन से ऑल्सो, आय कॅन से आय बिलोंग टू शेगाव. So both line will be correct and third line also will be correct if I say I live in शेगाव. आलं लक्षात. या तिन्ही पण लाईन ग्रॅमॅटिकली फुल्ली करेक्ट आहे, तुम्ही कुठली पण वापरू शकता. बट नाव करंटली आय एम नॉट लिव्हिंग इन शेगाव. बट करंटली जर मी शेगाव मध्ये राहत नसेल तर देन मी म्हणू शकतो आय एम लिव्हिंग इन नाशिक नाव डेज. मग हे लाईन तुम्ही केव्हा वापरणार, जेव्हा तुम्ही प्रॉपर वेगळ्या ठिकाणचे असता बट करंटली तुम्ही वेगवेगळे राहता. आला लक्षात. म्हणजे तुमचा जो बेसिकली ऍड्रेस आहे तो वेगळा आहे परमनंट, बट तुम्ही करंटली दुसरीकडे राहता. मग अशा दोन्ही लाईन करेक्ट असतात. सो हे जे 4th नंबरची लाईन आहे ही सुद्धा करेक्ट आहे, पण केव्हा, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी टेम्पररी स्टे करत असले तर. सो लिव्हिंगच्या जागी तुम्ही स्टेइंग सुद्धा लावू शकता. ओके, आलं लक्षात. बट तिथे तुम्ही नाव डेज, करंटली असे शब्द वापरायचे. म्हणजे मी म्हणू शकतो की आय बिलोंग टू शेगाव बट करंटली आय एम लिव्हिंग इन नाशिक, असं आपण बोलू शकतो. व्हाईल बी टेलिंग अवर ऍड्रेस. हे तिन्ही पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चला मग पुढे जाऊया. 4th पॉईंट जर आपण बघितला तर ते आहे आपलं क्वालिफिकेशन, ज्याला आपण शिक्षण म्हणतो. आपलं जर आपल्याला शिक्षण सांगायचं झालं तर आपलं शिक्षण आपण कसं सांगणार. आपलं एज्युकेशन जर आपल्याला सांगायचं झालं तर एज्युकेशन कसं सांगणार, तुम्ही एकदा रीड करून घ्या. तुम्ही जर इथं आपलं एज्युकेशन जर बघितलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की एज्युकेशन सांगताना खूप सारे विद्यार्थी काय असतात, खूप सारे विद्यार्थी वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतात, वेगवेगळ्या क्लासमध्ये असतात. जनरली मला काय म्हणायचं आहे, 12वी पर्यंतचे विद्यार्थी सर्वच्या सर्व ही लाईन वापरू शकतात. आय एम इन क्लास 12th, आय एम इन क्लास 9th, आय एम इन क्लास 8. जे विद्यार्थी बिलो 12th आहेत ते सर्वच्या सर्व काय करू शकतात, फर्स्ट लाईन यूज करू शकतात. सो दिस इज व्हेरी इझी. हे त्यांच्यासाठी आहे. पण जे विद्यार्थी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, ज्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं, ओके, लाईक मी काय म्हणू शकतो मग, आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट. ओके, आय एम अ ग्रॅज्युएट. मग मी जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर मी म्हणू शकतो आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट इन मास्टर ऑफ कॉमर्स, लाईक M.Com असं आपण त्याला म्हणतो. सो ही लाईन कोणी वापरायची, ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे. ज्या विद्यार्थ्याची डिग्री कंप्लीट झालेली आहे त्यांनी सेकंड लाईन यूज करायची. आलं लक्षात. आता थर्ड लाईन बघणार आहे आपण. थर्ड लाईन कोणी यूज करायची, मग ज्यांनी काही स्पेसिफिक एखादी स्पेसिफिक डिग्री घेतलेली आहे की जिथं प्रत्येक व्यक्तीला पॉसिबल नसते. सो म्हणू शकतो मग मी आय एम PhD इन फिजिक्स, आय एम PhD इन हिस्ट्री. मग अशा प्रकारे एखाद्या विषयामध्ये जर तुम्ही स्पेसिफिकेशन तुमचं सांगायचं झालं तर तुम्ही थर्ड नंबरची लाईन वापरू शकता. ओके, 4th नंबरची जर लाईन बघितली, काही विद्यार्थी म्हणते नाही सर, मग आम्ही जर आता कॉलेज शिकवत असलो तर काय म्हणायचं, तुम्ही म्हणू शकता आय एम डुईंग BSc, आय एम डुईंग B.Com, आय एम डुईंग M.Com, आय एम डुईंग खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही बोलू शकता. आय एम डुईंग फक्त जर करंटली तुम्ही काही शिक्षण घेत असाल तर. ओके, कॉलेजचं 12th पर्यंत घ्यायचं असेल तर ते पण दिलं मी तुम्हाला. ओके, पुढे जाऊया आपण. आता मला काय म्हणायचं आहे, एकतर तुम्हाला कुठली लाईन वापरायची आहे, एकतर 5th एकतर 6th, दोघांपैकी एक लाईन तुम्हाला वापरायची आहे. दोन्ही लाईन वापरू नका. जर 6th लाईन 5th नंबरची लाईन वापरली तर ती इनकम्प्लीट आहे. आय हॅव डन BA फ्रॉम औरंगाबाद युनिव्हर्सिटी. आता मला असं म्हणायचं आहे की ही लाईन जर आपण यूज केली तर मला काय म्हणायचं, इनकम्प्लीट आहे. पण तुम्हाला म्हणायचं नाही सर, मला आणखी इम्प्रेशन पाडायचं आहे, मला आणखी चांगल्या प्रकारे बोलायचं आहे. चांगली लाईन कुठली आहे मग, 6th नंबर. मी तुम्हाला सजेस्ट करेल 5th नंबर सुद्धा ग्रॅमॅटिकल करेक्ट आहे, बट त्याच्यात आपल्याला टाइम वापरता येत नाही कारण तो परफेक्ट टेन्स आहे त्याच्यामुळे. सो वी कांट यूज टाइम इन 5th नंबर पॉइंट. सो आय सजेस्ट यू ट्राय टू यूज 6th नंबर पॉइंट इफ यू कंप्लीट युअर ग्रॅज्युएशन. ओके, मग मी म्हणू शकतो आय डिड माय ग्रॅज्युएशन इन सायन्स
from Aurangabad University with 89% in 2019. मग याचा मिनिंग असा होतो की मी 2019 मध्ये ओके औरंगाबाद युनिव्हर्सिटीमधून 89% घेऊन ओके सायन्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं किंवा ग्रॅज्युएशन केलं असं मी म्हणू शकतो. मग तुमच्या लक्षात एक तर आलं की ही लाईन किती बेटर वाटते. तर तुमचं जर ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल तर मी एकच सजेस्ट करेल 6 नंबरचा पॉईंट तुमच्यासाठी सर्वात बेटर आहे. ओके असं तुम्ही 6 नंबरचा पॉईंट यूज करू शकता. सो लाईक दिस वी कॅन टेल अवर क्वालिफिकेशन, ज्याला आपण एज्युकेशन शिक्षण म्हणतो. ओके चालेल. सो आय हॅव टोल्ड यू 4 पॉईंट सो फार. सो नाव आय एम गोइंग टू टेल यू 5th पॉईंट दॅट विल बी युअर हॉबी. आपण आपल्या छंदाबद्दल, प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही छंद असतो आणि तो प्रत्येकामध्ये असतो. काही व्यक्तींना माहित असतो त्यांचा छंद काय आहे, काही व्यक्तींना माहित नसतो त्यांचा छंद काय आहे नेमका. ओके बट असतो, प्रत्येकाचा छंद काही ना काही असतो. सो if we want to talk about our chand like that hobby, then we have 3 lines, first, second and third. तिन्ही लाईन सुद्धा कशा आहेत, ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत. तुम्ही तिन्ही पण वापरू शकता. ओके सो तुम्ही एकतर म्हणू शकता आय लाईक, तुम्ही एकतर म्हणू शकता आय लव्ह, किंवा तुम्ही म्हणू शकता माय हॉबीज आर. माय हॉबीज आर ट्रेडिशनल आहे. तुम्ही आय लाईक किंवा आय लव्ह, तुम्ही बघितलं असेल की आय लव्ह हे खूप साऱ्या मूवीज मध्ये म्हणा किंवा ज्या सिरीज येतात तिथं म्हणा, हे आय लव्ह हा वर्ड खूप यूज केला जातो. म्हणजे जेव्हा आपला छंद दाखवतो आपण म्हणतो ना आय लव्ह प्लेइंग, आय लव्ह ट्रॅव्हलिंग बोलतो ना आपण असं. ओके सो लाईक दॅट. सो तुमच्याकडे 3 पॉईंट आहेत. द फर्स्ट लाईन इज दॅट आय लाईक ट्रॅव्हलिंग अँड प्लेइंग आउटडोर गेम्स. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमची हॉबी फक्त मांडायची आहे जेव्हा तुम्ही तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन मेक कराल. ओके वेन यू मेक युअर सेल्फ इंट्रोडक्शन ओनली यू हॅव टू ऍड समथिंग ओके इन ग्रीन लाईन्स. इथं तुम्ही असं म्हणू शकता किंवा म्हणू शकता माय हॉबीज आर ट्रॅव्हलिंग अँड प्लेइंग आउटडोर गेम्स, किंवा तुम्ही असं म्हणू शकता. सो थर्ड लाईन काय आहे, आय लव्ह ट्रॅव्हलिंग अँड प्लेइंग आउटडोर गेम्स. सो मी तर एकच सांगेल की 3rd नंबरचा पॉईंट बेस्ट वाटतो आपल्याला बोलताना. तो एक कसा वाटतो, इम्प्रेसिव्ह वाटतो. चालेल, या पद्धतीने तुम्हाला तुमची हॉबी मांडायची आहे. जर आपण 6 नंबरचा पॉईंट बघितला तर तिथं सुद्धा आपल्याला आपला गोल सांगायचा आहे. तिथं सुद्धा आपल्याकडे 3 लाईन्स आहेत. बट अमंग दॅट 3 लाईन्स विच वन इज बेटर, नाव वी हॅव टू लुक. So the red line means that is wrong. Okay, red color मी का बरं यूज केला, I use red color. Okay, that meaning is that sentence is wrong. So मी असं म्हणू शकतो, मी काय म्हणू शकतो इथं, मी असं म्हणू शकतो की I would like to become a tycoon in my life. Okay, this is my hobby. Okay, instead of using tycoon you can use another word. You can use there any word which you want to make. So if I want to talk about myself, then I can say I would like to become a tycoon in my life. If you ask me, sir, what is the exactly meaning of tycoon? Tycoon means what? Tycoon means businessman. असा बिझनेसमॅन की तुझ्या लाईफ मध्ये त्याला सर्वच गोष्टी मिळतात. बिझनेसमॅन म्हणजे सर्व गोष्टी कंप्लीट होऊन जातात. ते पैशाच्या असो कुठल्या पण असो. ओके त्या व्यक्तीला आपण टायकून म्हणतो. सो त्याच्यानंतर बघा, किंवा तुम्ही असं म्हणू शकता पण ही लाईन चुकीची आहे. कारण आय हॅव टूचा यूज तेव्हाच केला जातो जेव्हा जबरदस्तीने एखादं काम आपल्याला करावं लागते, तेव्हा आपण हॅव टू, हॅज टू, हॅड टू वापरतो. जेव्हा आपली इच्छा नसते पण तरी सुद्धा आपल्याला एखादं काम करावं लागते तेव्हा आपण काय यूज करतो, हॅव टू यूज करत असतो. ओके त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. तुम्ही मराठी मिनिंग काढला तर करेक्ट आहे मराठी मिनिंगनुसार, बट इंग्लिश मिनिंगनुसार ते चुकीचं आहे. कारण त्याचा मिनिंग जर काढला तुम्ही तर मराठीनुसार ट्रान्सलेशन सेम आहे, बट जबरदस्तीने आपल्याला बनायचं आहे का नाही, आपली इच्छा आहे, आपली गोल आहे, हॉबी आहे. किंवा तुम्ही म्हणू शकता आय वॉन्ट टू बी अ टायकून इन माय लाईफ. ओके इन्स्टेड ऑफ युजिंग टायकून यू कॅन टेक युअर एम गोल हेअर. So okay, like this you can tell your goal. Then I am going to take 7 number point, that will be your experience. So now we are going to talk about our experience. So I know एकतर तुम्ही काय असाल, एकतर तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही आतापर्यंत कुठे जॉब केलेला नसेल किंवा तुम्हाला कुठल्याच प्रकारचा काय नसेल, एक्सपिरियन्स नसेल. सो त्यावेळेस आपण काय बोलू शकतो, अशा वेळेस आपल्याकडे 2 पॉईंट आहेत, एकतर फर्स्ट पॉईंट एकतर सेकंड पॉईंट वापरायचा. व्हेन यू हॅव नो एक्सपिरियन्स, ओके व्हेन यू हॅव नो एक्सपिरियन्स इन डुईंग एनिथिंग, जेव्हा तुम्हाला काही करण्यामध्ये काहीच एक्सपिरियन्स नसेल तेव्हा तुम्ही वरचे 2 पॉईंट वापरू शकता. आयदर यू कॅन से आय एम अ फ्रेशर और यू कॅन से आय हॅव नो एक्सपिरियन्स इन मार्केटिंग, म्हणजे मला मार्केटिंगमध्ये काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, मी नवीन आहे. हे 2 पैकी कुठलाही एखादा पॉईंट तुम्ही यूज करू शकता. थर्ड पॉईंट जर बघितला, इफ यू हॅव एनी एक्सपिरियन्स अबाउट एनी फील्ड देन यू कॅन से लाईक अबाउट मी I have 11 years experience in teaching English language. माझ्याकडे इंग्लिश लँग्वेज शिकवण्याचा पूर्ण 11 वर्षाचा काय आहे, अनुभव आहे. So also you can use third point when you have to talk about your experience. Okay. So I hope you understood all that 7 points. So now we are going to take our 8 number point, that will be
about our family. So now, if I want to talk about my family, then we have a lot of points. आपल्याकडे खूप सारे पुष्कळ पॉईंट तुम्हाला दिसतील जेव्हा आपल्याला आपल्या फॅमिली अबाउट टॉकिंग करायचं असेल. बघा, फॅमिली अबाउट जर टॉकिंग करायचं असेल तर आपण वापरू शकतो. ही लाईन तर सर्वांसाठी कॉमन आहे. ही लाईन सर्वांसाठी कॉमन आहे. when you start telling about your family, okay, you have to take as far as my family is concerned at the beginning. जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली अबाउट टॉक करायला सुरुवात कराल तेव्हा स्टार्टिंगला काय करायचं, स्टार्टिंगलाच तुम्हाला हा पॉईंट घ्यावा लागेल. ओके, काय म्हणणार तुम्ही, as far as my family is concerned, ही लाईन तुम्ही पाठांतर करून घ्या. as far as my family is concerned, ही लाईन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढे काय मग, आय हॅव अ न्यूक्लिअर फॅमिली किंवा जॉईंट फॅमिली. या दोघांपैकी काय आहे तुमच्याकडे, तुमची फॅमिली कशी आहे मला सांगा. तुमची जी फॅमिली आहे ती कशी आहे, तुमची न्यूक्लिअर फॅमिली आहे की तुमची जॉईंट फॅमिली आहे, तुम्हाला सांगायचं आहे. न्यूक्लिअर फॅमिली मीन्स काय, ज्या फॅमिलीमध्ये 6, 7, 8 पर्यंत मेंबर्स असतात त्या फॅमिलीला म्हणतो आपण न्यूक्लिअर फॅमिली. आणि जॉईंट फॅमिली कुठली असते, जॉईंट फॅमिली मीन्स ज्या फॅमिलीमध्ये मोर दॅन 8-10 पर्सन्स असतात. ओके, मग तुम्हाला म्हणायचं ॲज फार ॲज माय फॅमिली इज कन्सर्न, आय हॅव अ न्यूक्लिअर फॅमिली. अबाउट मी, आय हॅव अ न्यूक्लिअर फॅमिली. मी एवढं बोलणार. अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स, हा पॅरेंट तुम्हाला बोलायचं तर बोला, नाही तर तुम्ही ग्रँड मदर ग्रँड पेरेंट्स म्हणू शकता. अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स देर आर 6 मेंबर्स इन माय फॅमिली. कंटिन्युअसली बोलत आहे मी. अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स देर आर 6 मेंबर्स इन माय फॅमिली. आय हॅव अ यंगर ब्रदर अँड 2 सिस्टर्स. मी असं बोलणार माझ्या अबाउट, मी एल्डर सिस्टर नाही म्हणणार. आय हॅव अ यंगर ब्रदर अँड 2 एल्डर सिस्टर्स असं मी माझ्या अबाउट सांगेल. नंतर जर सिस्टर नसती तर मी 2 लाईन बोलले असते माझ्या अबाउट. आय हॅव नो सिस्टर, आय हॅव नो ब्रदर, किंवा मला ब्रदर आणि सिस्टर दोन्ही नसते तर मी असं बोलू शकलो असतो, आय हॅव नो सिबलिंग्स. सिबलिंग्सचा मिनिंग होतो सख्खे भाऊ बहीण दोन्ही पण. जेव्हा आपल्याला सख्खे भाऊ बहीण दोन्ही पण नसतात तेव्हा आपण शेवटचा पॉईंट यूज करायचा. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फॅमिली अबाउट बोलू शकता. आपल्याला जर आपल्या फॅमिली अबाउट बोलायचं झालं तर या पद्धतीने आपण बोलू शकतो. ओके, चला आता पुढे जाऊया. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण आता. आणि शेवटचा पॉईंट आहे आपला स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट कसा सांगायचा समोरच्या व्यक्तीला. बघा, मला माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी असं म्हणू शकतो, माय स्ट्रॉंगेस्ट पॉईंट इज दॅट इफ आय डिसाइड टू डू समथिंग आय डेफिनेटली डू इट. ओके, हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे. जर मी एखादी गोष्ट पूर्ण मनाने बाय माइंड जर मी माझ्या मनाने ठरवलं की ही गोष्ट करायची आहे तर ती मी डेफिनेटली करतो. यस, दिस इज माय स्ट्रॉंग पॉईंट. ओके, हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे की एखादी गोष्ट जर आपण मनाने ठरवली, म्हणजे माझ्या अबाउट बोलत आहे मी, तुम्हाला तुमच्या अबाउट बोलावं लागेल. ओके, तर ती मी डेफिनेटली पूर्ण करतो. आणि माझा वीक पॉईंट हा आहे की आय बिलीव्ह इन पीपल सो इझिली. सो दॅट इज माय विकेस्ट पॉईंट. सो आय होप तुम्हाला पण तुमचे 2 पॉईंट मांडायचे आहेत. द फर्स्ट वन विल बी युअर स्ट्रॉंगेस्ट पॉईंट अँड द सेकंड वन विल बी युअर विकेस्ट पॉईंट. स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट म्हणतो आपण त्याला. सो या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं आहे. ओके, सो मी ट्राय केलं एक तुम्हाला शॉर्ट मध्ये एक सेल्फ इंट्रोडक्शन द्यावं म्हणून. ओके, मी एक शॉर्ट मध्ये बनवण्याचा प्रयत्न केला, बट एक समजून घ्या खूप सारे पॉईंट माझ्या अबाउट आहेत, काही पॉईंट माझ्या अबाउट नाही आहे त्याच्यामधले. सो एकदा तुम्ही रीडिंग करून घेऊ शकता आणि ज्या तुम्हाला ग्रीन कलरच्या लाईन दिसतात त्यांच्यामध्ये तुम्ही तुमच्या अबाउट सुद्धा राईट करून तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन बनवायचं आहे. जरी तुम्ही अगोदर बनवलं असेल तरी सुद्धा तुम्हाला अगोदर बनवायचं आहे आणि आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अपलोड करायचं आहे. तुमच्याकडे अपलोड करण्यासाठी 6 डे असतात. 6 दिवसाच्या आत जर तुम्ही अपलोड केलं नाही, नसं जर 3 वेळा मिस्टेक झाल्या आपल्या, तर आपल्याला बॅच मधून काढून टाकल्या जाते. कुठल्या बॅच मधून, व्हॉट्सअप ग्रुप मधून. हा, तुम्ही फक्त कोर्स बघू शकता, काय शिकवलं जाते फक्त बघू शकता, कारण तुम्ही फीस भरलेली आहे. मग असं ते फॉर्मॅलिटी पूर्ण करणार तुमच्यासाठी की तुम्ही फीस भरलेली आहे का, फक्त कोर्स कंप्लीट करा. गॅरंटी नाही घेतला जाणार. गॅरंटी त्याच विद्यार्थीची असेल जे हे रेग्युलरली आता होमवर्क पूर्ण करतील. सो हे खूप स्ट्रिक्टली बोलत आहे आपण. का बरं, कारण मला माहित आहे की अशा नुसार तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. खूप सारे विद्यार्थी पुढे जातात, परत मागे येतात. असं होऊ नये, म्हणजे आपल्याला परत मागे नाही यायचं. आपल्याला जे विद्यार्थी ऐकतील नाही त्यांनाच मागे नाही यायचं आहे, त्यांना डायरेक्ट काढून टाकायचं आपल्याला. पण तुमचा लॉस होणार नाही. आतापर्यंत काय झालं, काही विद्यार्थ्यामुळे तुमचा पण लॉस झाला, माझा पण लॉस झाला आणि माझ्यामुळे पण काहीतरी तुमचाही लॉस झाला. तर हे आपल्याला करायचं नाही. सो आजपासून तुम्हाला काय करायचं आहे, विदिन 6 डेज डेली होमवर्क करायचं. डेली नाही होत असेल सॅटर्डे संडे करा, बट संडे पर्यंत मला एकच सांगायचं, संडेच्या 6 PM पर्यंत आपला होमवर्क ऍप्लिकेशन मध्ये असावा. केव्हापर्यंत, संडेच्या 6 PM पर्यंत. कारण त्याच्यानंतर पूर्ण चेक होऊन तुमचा स्कोर सुद्धा तिथे दिसत जाणार. कुठला विद्यार्थी पुढे आहे, कुठला मागे आहे, तुम्हाला रँकिंग सुद्धा दाखवू आपण. डोंट वरी. रँकिंग दाखवण्याचा माझा एकच पर्पज आहे की तुम्ही का कुठे आहात, तुमचं आता तुम्ही शिकत आहात कुठपर्यंत आहात.
ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके चालेल. हे माझं सेल्फ इंट्रोडक्शन आहे. हे याची पीडीएफ मी एक आणखी सांगतो, पीडीएफ सुद्धा तुम्हाला प्रत्येक दिवशी मिळणार आहे. डोंट वरी. त्याच्या अगोदर आपण पीडीएफ प्रोव्हाइड केला नाहीत, पण आता तुमचा प्लस पॉईंट हा आहे की प्रत्येक पीडीएफ आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल असेल, प्रत्येक व्हिडिओ सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल असेल. हा तुमचा प्लस पॉईंट आहे. तर हे सर्व बघू शकतो की जसं की गुड मॉर्निंग, थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. आय एम गणेश राऊत. हे लाईन तुम्हाला चेंज करायची आहे. आय एम 29. ही लाईन तुम्हाला चेंज करायची आहे. आय बिलोंग टू शेगाव बट करंटली आय एम लिव्हिंग इन नाशिक. ही लाईन तुम्हाला चेंज करायची आहे. माय हॉबीज आर टीचिंग and traveling and playing outdoor games. As far as my family is concerned, there are 6 members in my family. Apart from my parents, I have a younger brother. हे तुम्हाला चेंज करायचं आहे. And 2 sisters. इथं elder sister सुद्धा लावू शकलोस तुम्ही. I am a postgraduate in MCOM and I am pursuing MA nowadays. हे तुम्हाला चेंज कर. जे ग्रीन लाईन दिसतात त्या तुम्हाला चेंज करायच्या आहेत. I have done spoken English course from Career Point in 2009. I have also done advanced computer diploma. ज्या ग्रीन लाईन दिसतात त्या चेंज करायच्या, फक्त एवढं लक्षात ठेवा. For 2 years, I have 11 years experience in teaching English language. My strongest point is that if I decided to do something, I definitely do it. And my weakest point is that I believe in people so easily. That's all about me. Thank you. So या पद्धतीने तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन बनवायचं आहे. आणि मला काय करायचं आहे, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तिथे एक ऑप्शन येईल तुम्हाला असाइनमेंट्स नावाचं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि जिथं आणखी काही ऑप्शन्स येतील त्यावर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून तो मोबाईल मधला फोटो तिथं अपलोड करायचा तुम्हाला. ओके सो हे तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. ओके सर्वांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. काही प्रॉब्लेम आला तर मला तसा मेसेज करा, ग्रुपला मेसेज करा, पर्सनली करा, ऍप्लिकेशन मध्ये करा, कुठे पण करा. पण मी एकच सांगेल, ही बॅच आता खूप सिरियसली पुढे जाणार आहे, बिकॉज प्रत्येक दिवशी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे. ओके सो तुमचा होमवर्क समजला. आजचा होमवर्क आहे तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन कंप्लीट करायचं आहे. उद्यापासून तुम्हाला डेली कमीत कमी 10 शब्द, जास्तीत जास्त 100 शब्द वोकॅब्युलरी देणे आपण चालू करणार आहे. बिकॉज आजचं लेक्चर आहे फक्त सेल्फ इंट्रोडक्शन अबाउट होतं, पण उद्यापासून आपण डायरेक्टली इंग्रजी बोलायला सुरुवात करणार आहे, जे पण काही शिकणार आपण. ओके चालेल. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. सो मग मी एकच सांगेल की तुम्ही रेग्युलर काय करा, 90 डेजचे सेशन कंप्लीट करा. तुम्हाला दिवसातून जेव्हा पण वेळ असेल तेव्हा हे लेक्चर बघा. डेली मी एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून देणार आहे, म्हणजे तुम्हाला पण प्रॉब्लेम येणार नाही. डेली व्हिडिओज बघा आणि तुमचे प्रॉब्लेम काही, होमवर्क डेली राहणार, एवढं समजून घ्या. फक्त होमवर्क डेली असेल, तुम्ही तो 6 दिवसातून एकदा करू शकता पूर्ण होमवर्क, किंवा तुम्ही दररोज सुद्धा करू शकता. तुम्हाला लोड नाही आला पाहिजे. त्यात असं म्हणू नका की नाही सर आज तर माझं झालंच नाही, कम्प्लीट इनकम्प्लीट नाही. असं कोण म्हणणार? जे विद्यार्थी रेग्युलर नाही करतील ते विद्यार्थी हेच म्हणतील. सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. मी तुमची 100% गॅरंटी आता इथून घेणार आहे, जर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत काय कराल, अशा पद्धतीने रेग्युलर सर्व अप्लाय करायला. ओके चालेल. सो उद्या आपण काय करूया, फर्स्ट डे पासून सुरुवात. आजचा फर्स्ट डे झाला, बट उद्या आपला जो कोर्स असेल त्याच्यात वोकॅब्युलरी शिकायला मिळेल, तुम्हाला नवीन नवीन सेंटेन्सेस शिकायला मिळतील. आणि उद्याचा जो टॉपिक आहे टू बी प्लस ऑक्युपेशन्स, त्याला आपण घेऊया. टू बी प्लस ऑक्युपेशन्स, नवीन वोकॅब्युलरी आणि प्लस आपण नवीन सेंटेन्सेस सुद्धा घेऊया, ज्याचा यूज आपण डेली लाईफ मध्ये करतो. एवढं आपण उद्या घेऊया. आणि प्लस तुम्हाला होमवर्क सुद्धा राहणार आहे भरपूर, आणि भरपूर एक्झाम्पल सेंटेन्सेस मी घेणार आहे उद्याच्या सेशन मध्ये. मग एवढं समजून घ्या की आजचं सेशन हे खूप छोटं होतं, पण उद्याचं सेशन आपलं थोडंसं याच्यापेक्षा लॉंगेस्टच असणार. कारण उद्याच्या डेटमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य, निगेटिव्ह वाक्य, प्रश्न कसा तयार होतो, आन्सर कसं द्यायचं असते, हे सर्व काही शिकवणार आहे. कारण हे रिकॉर्डेड सेशन असल्यामुळे तुम्हाला 1 तास, 2 तास, 3 तासाचे लेक्चर सुद्धा आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके चालेल. मग आता थांबूया. तुम्ही म्हणा सर आमचा एखादा टॉपिक अबाउट जर प्रॉब्लेम असला तर काय करायचं, एखादा टॉपिक अबाउट जर प्रॉब्लेम असला तर काय करायचं आम्ही, त्यासाठीच आपल्याला काय आहेत, प्रॅक्टिस सेशन आहेत. हे सर्व आपण काय करतो, हे जेवढेही शिकलो याच्यावर प्रॅक्टिस सेशन घेतो, म्हणजे तुमचे क्वेश्चन तुम्ही तिथेही विचारू शकता आणि तुमचे प्रॅक्टिस सुद्धा तिथं होणार आहे. किंवा एक्स्ट्रा तुम्हाला समजूनच घ्यायचं मेसेजवरती किंवा कॉल करून तुम्ही तेही करू शकता. चालेल. मग आय होप तुमचं इथपर्यंत क्लिअर असेल. आपण कन्सेप्ट क्लिअर केले आपले. आजच्या डेटमध्ये फक्त आपण शिकलो की सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं. ओके चालेल. मग आता थांबूया. सो बाय, टेक केअर, सी यू इन टुमॉरो सेशन.